ज्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना धर्मावरून विभागले ना, हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी. कोणी दिला हो हक्क आपल्याला महाराजांना विभागण्याचा? कोणी दिला आपल्याला भेदभाव करण्याचा हक्क? की महाराज फक्त हिंदूंचे होते, महाराज फक्त मराठ्यांचे होते? जर महाराज कोणत्या एका जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात होते, तर मग दौलत खान महाराजांच्या आरमारीचा प्रमुख कस काय हो? जर महाराज कोणत्या एका जातीच्या धर्माच्या विरोधात होते, तर मग मदारी मेहतर नावाचा महाराजांचा अत्यंत विश्वासू अंगरक्षक कस काय? जर महाराज कोणत्या एका जाती धर्माच्या विरोधात होते, तर काझी हैदर नावाचा महाराजांचा मुसलमान वकील कस काय? आणि जर कोण्या एका जातीच्या समाजाच्या विरोधात महाराज होते, तर सिद्धी लाल आणि शामाकंद सारख्या कित्येक सरदारांनी महाराजांसाठी लढाया का बरं लढल्या? महाराजांच्या नावाने भेदभाव नका करू. महाराज ही एक शिकवण आहे, ती शिकवण डोक्यात घ्या. महाराज ही वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधात होते, ना की कोणत्या धर्माच्या विरोधात होते. महाराजांसाठी रयतेतला प्रत्येक माणूस हा सारखाच होता. म्हणून महाराजांचे विचार आत्मसात करा, हे भेदभाव करू नका. महाराज ही एक शिकवण आहेत. इथं आपण महाराजांच्या शिकवण घेत नाही, महाराजांचे विचार डोक्यात घेत नाही, फक्त भेदभाव करतोय महाराजांच्या नावावर. हे नका करू. कारण महाराज ही एक शिकवण आहेत, ही शिकवण डोक्यात घ्या. भेदभाव करण्याची गोष्ट नाही आहेत महाराज. जय शिवराय, जय शंभूराजे.